आणि हा आपला 8वा प्रोजेक्ट आहे, शिवनेरी रेसिडेन्शियल. आतापर्यंत आपले 7 जे प्रोजेक्ट झाले ते प्युअर इन्व्हेस्टमेंट वाले होते. आणि हा रेसिडेन्शियल आहे, म्हणजे हायवे पासून जवळ आणि वस्ती लागून आहे. त्याच्यामुळे आपण याला पूर्ण रेसिडेन्शियल डेव्हलप करत आहोत. म्हणजे हा पूर्ण 14 एकरचा पट्टा आहे. त्याच्यानंतर आता इथे एक मोठा एंट्री गेट राहील शिवनेरी रेसिडेन्सीचा. त्याच्यानंतर आपण BMW रोड, नाली, इलेक्ट्रिक विथ डीपी, म्हणजे फक्त खंबेच आपण नाही देणार आहोत, तर पूर्ण ट्रान्सफॉर्मर सहित आपण इलेक्ट्रिक देऊ. म्हणजे जो कोणी प्लॉट घेणारा राहील तेव्हा त्याला घर बांधायचं आहे, मग तो डिमांड भरेल आणि मीटर घेईल या कंडिशन. आणि आपल्याकडे पाण्याची समस्या नाही, कारण की 20-25 फुटावर पाणी आहे. आपल्याकडे लेआउटलाच विहीर आहे, तिकडे ते दिसत आहे ते विहीर आहे. विहिरीमध्ये आता तुम्ही पाहू आपण जाऊ तर 6 फुटावर आता पाणी आहे सध्या. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे 25-30 फुटाच्या खाली पाणी जात नाही. आणि पाण्याची टीडीएस एवढी चांगली आहे, म्हणजे तुम्हाला आरो फिल्टर राहतात. किराणा दुकान आहे, मंदिर आहे, वैष्णो माताचं आहे. नवरात्रीमध्ये चांगला रस राहते. आणि हायवे म्हणाल तर 300 ते 350 मीटरवर आहे. आणि नागपूर रोडकडेच आता भद्रावती पण वाढत आहे, कारण की भद्रावती झाली आहे पॅक. आता भद्रावतीला वाढायला आता वरोऱ्याकडे तिकडे आता मायनिंग एरिया असल्यामुळे आता इकडेच वाढणार आहे. आणि चंद्रपूर सुद्धा इकडेच वाढत आहे, कारण की आता डीमार्ट पण चंद्रपूरला आला याच रोडवर. आता 6 लेन हायवे पण सँक्शन झालाय, हाच रोड पुन्हा चौडा होणार आहे. त्याच्यानंतर आता शनिवारी मुख्यमंत्री साहेब आले होते, 2 कंपन्याचं उद्घाटन केले इकडे मागे, ग्रेटा एनर्जी आणि न्यू एरा क्लीनटेक. तर ते मोठ्या मोठ्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत. आणि आपल्या MIDC मध्ये, तळाली MIDC मध्ये जवळपास 17-18 पुन्हा नवीन कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये स्पंज आयर्नचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर बॅटरी बनवणारी, सोलर प्लेट बनवणारी, या प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. तर आपण अशा ठिकाणी आहोत की एकदम प्युअर रेसिडेन्शियल आपण याला म्हणू शकतो. एकदम हायवेच्या जवळ राहिलं तर ते कमर्शियल मध्ये येते, डस्टचा प्रॉब्लेम राहते, आवाजचा जास्त प्रॉब्लेम राहते. तर हायवे पासून थोडस डिस्टन्स मध्ये एक चांगला आपण रेसिडेन्शियल कॉलनी म्हणून याला आपण डेव्हलप करत आहोत. सध्या आपण प्री लॉन्च मध्ये बुकिंग आता आपण घेणं चालू. हे फ्रंट लाईन आहे 15 मीटरचा रोड. आणि या 15 मीटरच्या रोडला आपण इथून जसं टर्निंग मारून इथून आलो ना, टर्निंग न मारता जर आपण सरळ गेलं तर ते 18 मीटर रोडला कनेक्ट आहे. जिथून आमची आता कार आली तो 18 मीटरचा DP रोड आहे डिफेन्स वाल्यांचे. याच्या मागे तिकडे डिफेन्स वाले तिथे क्वार्टर होते आधी, त्या कॉलनीसाठी जागा आहे त्यांची. तर हा 15 मीटर डायरेक्ट त्याला अटॅच आहे. आणि हा 15 मीटर तिकडे सामोर जाऊन या झाडाच्या मागे मोहबाडा जुनी वस्ती आहे. तिथून मग ठाणा आणि ते MIDC रोड, हा रोड आपण अप्रोच केला. आपल्याकडे सगळ्यात छोटा प्लॉट आहे 890 स्क्वेअर फूटचा, आणि सगळ्यात मोठा आहे जवळपास 28 स्क्वेअर. म्हणजे 4 लाखापासून 14.25 लाखापर्यंत आपल्याकडे प्लॉट्स आहे. आता समजा आपण जनरली घर वगैरे बांधण्यासाठी आणि करायसाठी आपण 1000-1200 घेतो. 1000 स्क्वेअर फूट जरी घेतलं तर 4.25 लाख, 5 लाखामध्ये आपलं बसून जातं. आणि पूर्ण ट्री गार्ड प्लांटेशन, त्याच्यानंतर गार्डनरला पूर्ण वॉल कंपाऊंड, बसायचे बेंचेस वगैरे, एकदम म्हणजे वेल सेट कॉलनी आपण उभी करणार आहोत. आणि पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर जेव्हा ऑफिशियली आपण लॉन्च करू तर कमीत कमी 100-150 रुपये रेट जास्त राहील. म्हणजे हायवेवर जसं आमचा लेआउट वगैरे बघतो ज्या प्रकारे पूर्ण फुल डेव्हलपमेंट, तशा प्रकारे आपली फुल डेव्हलप. तर या प्रकारे